नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गुड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे. अर्थातच ब्रह्मांड जो एक नेहमीच जिवंत आहे, एक विशाल शक्ती जो आपल्याला, आपल्या एनर्जीला, आपल्या फिलिंग्सला, आपल्या आवाजाला जाणीव करून देतो आणि त्याचं उत्तरसुद्धा देतो. त्यामुळे एरेंडेमेटिक्स कॉलने यालाच म्हणाली आहे द ऑल. आणि वेदामध्ये याला म्हणण्यात आलेले आहे ब्रह्मा एक दिव्य तरंग जो सर्व माया, सर्व सत्य, आपण सर्व आजही ब्रह्मांडासोबत नेहमीच बोलत असतो. पण प्रश्न हा आहे की तुम्ही कोणत्या भाषेत बोलता. खरे तर ही एक चावी आहे रहस्यमय मधली. ही शक्ती आपल्या जीवनामध्ये येऊन अंतर्मनापर्यंत आपलं अंतर्मन बदलू शकते. तर मग एक दिवा लावा, श्वासाला शांत करा आणि तयार व्हा या दरवाजाला खोलण्यासाठी जो कधी वेळेनुसार हरवला आहे. चला मग. ब्रह्मांड नेहमीच ऐकत असतो, कारण तुम्ही एक स्वतः जिवंत ट्रान्समशीन आहात. ही भाषा सर्व ऋषीमुनींना माहिती होती. आपण जो प्रत्येक विचार करत असतो, प्रत्येक भावना ठेवतो, प्रत्येक श्वास तुम्ही दाखवता आणि प्रत्येकाला विश्वासात घेता, हे सर्व एक संदेशच आहे. आणि ब्रह्मांड तो एक आरसा आहे, परंतु सर्वसामान्य आरशासारखा नाही. तो एक ऊर्जेचा आरसा आहे ज्याला कोणीच व कोणतीच भाषा कळत नाही. त्याला कळते फक्त ऊर्जा, जे का रेडिओसारखी आहे. प्रत्येक चॅनल तो ऐकू शकत नाही, फक्त तोच एकच ट्यून ऐकू शकतो जे ब्रह्मांडापर्यंत पोचते. ऋग्वेद या ग्रंथामध्ये दुनियातील सर्वात ग्रंथ मानला जातो. वाक्य या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. वाक्य म्हणजे एक दिव्य वाणी ज्यामुळे सृष्टीची सुरुवात झाली अशी मान्यता आहे. त्यामध्ये ध्वनी ही सर्वात पहिली आली, आकार नंतर, आणि ब्रह्मांड एक संगीतासारखे समजत होते. त्याला कोणीसुद्धा बनवले नव्हते, ती निर्माण झाली होती. ही आदिध्वनी फक्त एक मंत्र नाही तर एक ओम हा मंत्र नाही तर ऊर्जा आहे, कंपन. जेव्हा आपण याला भावनेने म्हटले जातो तेव्हा हा फक्त मनाला शांत करत नाही तर तुमच्या इनेर फेक्सिस ब्रह्मांडासोबत जोडलेला जातो. ब्रह्मांड म्हणजे अंतर्चेतना जी सगळीकडे असतात, सगळीकडे व्यापली जात आहे. आपले विचार आणि आपल्या भावना त्यापेक्षा वेगळी नाही, ती त्यातच राहते. ब्रह्मांडाची ऊर्जा ही वास्तुकला आहे. ही इटापासून नाही तर ऊर्जापासून बनत जाते. लो ऑफ व्हायब्रेशन म्हणजेच की तुमचे विचार, शब्द सर्व एक ऊर्जा सिग्नल आहे. ब्रह्मांड तुमच्या शब्दांना ऐकत नाही तर तुमचा आवाज ऐकतो. वाद म्हणजेच की नाद ज्यामध्ये निर्माण होतो तो ब्रह्मा. जग एक संगीत आहे जे स्वतःला एक टून सादर करतात. त्याचबरोबर जे हे मंत्र नव्हे तर एक कोड आहे, जसे की सोहम, मी तेच तोच आहे. ब्रह्मांड तेच तुम्हाला देते जे तुम्ही स्वतः आहेत. इच्छा ही सर्व नाही, कारण जे तुम्हाला हवं असते ते मागण्याच्या आधीच तुम्ही आत एक वेगवेगळेच विचार करायला लागता. त्यामुळे ते ब्रह्मांडापर्यंत पोचू शकत नाही. याचा अर्थ होतो की तुमच्यामध्ये अनेक चिंता आणि विचार असतात, त्यामुळे ऊर्जा तिथे कमी निर्माण होत असते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सहानुभूती नाही तर समर्पण करा. तेव्हा इच्छा ही योगायोगाने येते, ती एक बंधन असते, परंतु जेव्हा ती पूर्ण होऊन येते तेव्हा ती समर्पणामध्ये रूपांतर होते. तुम्ही ज्या गोष्टी शोधत आहात खरं तर त्याच तुम्ही बना, तशीच फिलिंग करा. तुम्ही जर ब्रह्मांडासोबत बोलत असाल तर विचार करत बसू नका, तर त्याचा अनुभव घ्या. स्वतः त्या गोष्टी सगळ्या फील करा, स्वतः अनुभव घ्या, जसे की हे सर्व खरं आहे, जसे की या सर्वांमध्ये तुम्ही आहात. प्राचीन साधना यावरच टिकून होती. जिथे आपले मन हे जग रचत आहे तिथेच ध्वनी शरीराला आकार देत असते. मुद्रा आणि प्राणायाम हेच
आपले ध्येयावर श्वासावर गतिशील होते आणि आपल्या इच्छाशक्ती प्रगट करण्यासाठी प्राप्त होत असते. प्रत्येक घंटा, प्रत्येक मंत्र हा ब्रह्मांडानेच दिलेला एक संकेत असतो. जर तुमच्या आयुष्यामध्ये नैराश्य आहे तर प्रश्न हा आहे की मला काय पाहिजे. खरं तर प्रश्न असा पडायला पाहिजे की मी कोण आहे. कारण बाहेरचं जग फक्त तुमचं प्रतिबिंबच बघत असते. ब्रह्मांडासोबत बोलायचं असेल तर शांत, संयमी हे शब्द आपल्याला बोलावं लागतात. जागृता आपल्या शरीराची, आपल्या मनाची करावी लागते. ती जेवढी खोलवर जाईल तेवढ्या आपल्या अंतर्मनापर्यंत आपण पोहोचू शकतो. आता तुम्हाला ब्रह्मांडाची शक्ती कळालीच आहे. तुम्हाला हे माहीत आहे की ब्रह्मांड फक्त ऐकत नाही तर उत्तरसुद्धा देतो. परंतु ते शब्दांनी नाही किंवा मग आकाशवाणी करून देत नाही, तर अर्थातच त्याचे काही संकेत असतात, जे संकेताद्वारे तो आपल्याला सांगत असतो. जसे की स्वप्न, संख्या, प्रतीक या सर्वाद्वारे तो आपल्याशी बोलत असतो. त्यामुळेच ऋषीमुनी अगदी पर्वतात, गुफात, जंगलामध्ये ध्यान करत असत. कारण समाजापासून त्यांना अलिप्त राहता यावे आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचा संकेत त्यांना मिळावा, ज्यामध्ये येत होते ध्वनी, प्रकाश आणि दृष्टी. हे सगळ्या गोष्टी त्यांना समजायच्या. आजच्या जमान्यात आपण ध्यान, मेडिटेशन त्यालाच म्हणत आहोत. जेव्हा आपल्याला कळते की ब्रह्मांड आपल्या इच्छेवर नाही चालत, तर आपलं स्वतः त्यामध्ये असायला हवं. त्याचबरोबर प्रतिक्रिया करणाऱ्या इच्छेवर तो चालत असतो. आता प्रश्न पडला असेल की आपण ते तरंग कसे बनणार जे आपल्याला हवे आहेत. त्याचं उत्तर म्हणजे प्राचीन शिष्य जे आजही हरपले नाहीत, आजही या सर्व गोष्टींची वाट बघत आहेत. त्याच्यासाठी आर्यचक्र म्हणजेच की तिसरा डोळा. वैज्ञानिक परंपरेनुसार जे आपल्या भुवयाच्या मध्ये असणारा केंद्रबिंदू असतो तो एक दरवाजा आहे. आधुनिक विज्ञानामध्ये त्यालाच पेनिनियल असे म्हणतात. डोक्याचा अगदी छोटासा भाग जो प्रकाश, तरंगे, ऊर्जा या सर्व गोष्टीची अनुभूती आपल्याला देतो. भारतीय संस्कृतीमध्ये योग, प्राणायाम, ध्यान, मंत्र, श्वासाची गती कमी करणे या सगळ्या जागृतीमुळे हा भाग सक्रिय होतो. त्यामुळे वेदामध्ये सांगितले आहे की यद भावे तत भवती. जसा भाव तसाच परिणाम. जेव्हा आपण म्हणतो की मी समृद्ध आहे, मी दिव्य प्रेम आहे, मी उच्चमय ऊर्जा आहे, हे फक्त हवेत बोलले जाणारे शब्द नाहीत, तर त्यामधल्या वातावरणामध्ये होणारे तरंग आहेत, जो एक ऊर्जा निर्माण करतो. प्राचीन ऋषींना हे सर्व काही माहिती होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांनी जागृत केलेल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मांडासोबत कसं बोलायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.